स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. बघा, या चॅनलवर तुम्हाला तर माहिती आहे, आता आपली एक सीरीज स्टार्ट झाली आहे, ज्यामध्ये आपण सगळे उपाय, सीरीज नाही म्हणणार, पण या चॅनलवर तुम्हाला आता सगळ्या प्रकारे सणांची माहिती, उपाय, त्याचबरोबर सेवा, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळत राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतात, ते हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते तुम्हाला त्या गोष्टींची उत्तरं इथे मिळणार आहे. फक्त मी तुमच्याशी थोडीशी नाराज आहे. हे नाराज का बरं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. कारण आज एक गोष्ट मी सांगणार आहे, ती तुम्ही जर का केली नाही ना, तर मी खरंच सांगते, मी खरंच नाराज राहणार आहे आणि तुमच्यासाठी जे छान छान व्हिडिओज आहेत, ज्या गोष्टीत वेगळ्या असतात, त्या मी आणणार नाही बरं का. आता आणले नाही तर असंही तुम्हाला माहिती पडणार नाही आणि मलाही काही त्याच्यामध्ये हे होणार नाही. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकच करा, माझ्यासाठी एकच करा, माझ्या स्वामींसाठी एकच छोटीशी कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कमेंट केल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्ण बघायचाच नाही. स्वामींची इच्छा असेल तरच हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल, नाही तर मिळणार नाही. कारण संक्रांतीला ज्या चुका तुम्ही करणार आहात ना, त्या चुका तुम्हाला समजणार नाही. कारण तुम्हाला बरेचसे व्हिडिओज दिसतील ज्यामध्ये हे करा, ते करू नका, पण त्या व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नसतात. बऱ्याचशा ताई ज्या शेतात असतात, ज्या ताई गावाकडे राहत असतात, त्यांच्याकडूनही या नकळत चुका होतात, कारण ते काम असतं. पण ह्या गोष्टी करायला नको त्या पुण्य काळात, ते महत्वाचं आहे. त्यामुळे स्वामींसाठी, फक्त आणि फक्त स्वामींसाठी, बाकी कोणासाठीही नाही, कोणासाठी नाही. आपण स्वामींकडे फक्त मागतो, स्वामींना आपण कधी काही देतो, काहीच देत नाही. पण आपल्याला एकच गोष्ट त्यांना द्यायची. आजच्या पुढे माझे जेवढे व्हिडिओज असतील त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये श्री स्वामी समर्थ ही मला कमेंट हवीच आहे. हवी म्हणजे हवीच आहे. श्री स्वामी समर्थ एवढी कमेंट करा, मला अजून काहीही नको, एवढंच तुमच्याकडे विनंती आहे. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत की येत्या ह्या संक्रांतीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीयेत. काळे कपडे घालू नका, सॉरी, पांढरे कपडे घालू नका, हे घालू नका, ते घालू नका, सगळं बरोबर आहे. पण काही गोष्टी असतात, काही कृत्य असतात, ते करायचे नसतात आणि ते का करायचे नाही त्याच्या मागचं रिझन पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, संक्रांत हा पुण्यकाळाचा दिवस असतो, ज्या दिवशी पवित्र स्नान, पवित्र दानधर्म गोष्टी केल्या जातात आणि त्याचमुळे या दिवशी पितरांना तर्पण केलं जातं. तर काही गोष्टी असतात त्या पाळायच्याच असतात. त्यातली सर्वात पहिली आणि सर्वात निग्लेक्ट होते ती गोष्ट म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन करणे. आता ब्रह्मचर्याचं पालन करणे म्हणजे फक्त नवरा बायकोमध्ये जे संबंध येतात त्याबद्दल बोलतेय का मी? तर नाही. ब्रह्मचर्याचं पालन करणे म्हणजे पूर्णपणे सात्विक आहार घेणे, त्याचबरोबर कोणालाही वाईट साईट न बोलणे, त्याचबरोबर गादीवर न बसणे, त्याचबरोबर कांदा लसूण विरहित गोष्ट जेवण करणे, त्याचबरोबर तुम्हाला सांगते, कुठल्याही परान्नाचं भक्षण न करणे आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचर्याचं पालन म्हणजेच ते जे आपण म्हणजे म्हणूयात की स्त्री पुरुष मधला जो संबंध असतो तो न होणे, ती त्या दिवशीसाठी, फक्त आणि फक्त संक्रांतीच्या दिवसासाठी, कारण तो पुण्यकाळाचा दिवस आहे त्यामुळे. आणि बरेच म्हणजे कसं असतं की नवीन जोडपं असेल किंवा काही असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील, पण या गोष्टीचे पुरेपूर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याचा लाभ, त्या दिवसाचा लाभ तुम्हाला हवा असेल तर काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कोणाशीही चुकीचं बोलायचं नाही, भांडण करायचं नाही, तोंडे करायचे नाही, वाईट बोलायचं नाही, हार्श शब्द वापरायचे नाही, त्याचबरोबर चुकीचं वर्तन करायचं नाही. त्याचबरोबर अजून तुम्हाला सांगते, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की कोणाची निंदा, नालस्ती, कोणाचं हे झालं ते झालं, काहीच बोलायचं नाही या दिवशी, अजिबात असं काहीच बोलायचं नाही. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या म्हणजे शेती असते, गाई म्हशी असतात, तर गाईची म्हशीची धार काढणे, हे सगळं सुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचं नाही. पण हा पुण्यकाळात तुम्ही जे आहे शक्यतो लक्षात ठेवायचं आहे, गरज पडली तर फक्त आणि फक्त तो जो पुण्यकाळ आहे ना, जो शुभमुहूर्त आहे किंवा जो पुण्यकाळ आहे ना, त्या पुण्यकाळात तुम्हाला ते करायचं नाहीये. बाकी आता काम आहे ताई, कसं चालेल, तर मग पुण्यकाळ सोडून मग तुम्ही करू शकता. ठीक आहे. या दिवशी झाडं तोडणे, वृक्ष तोडणे, गवत तोडणे, बरेच दिवशी मग सुट्टी आहे, चला आज गार्डनिंग करून घेऊ, चला आज फार्मिंग करून घेऊ, चला आज माती उकरून घेऊ, अजिबात उकरीची कामं ह्या दिवशी करायची नाही. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, धारदार गोष्टी वगैरे ह्या दिवशी वापरायच्याच नसतात. तुम्ही बऱ्याच जणांनी, म्हणजे माझ्या ह्याच्यात सुद्धा, म्हणजे मी सुद्धा हळदी कुंकूला जाते ना, कोणी चॉपर देतं, तो कोणी किसनी देतं, कोणी चाळणी देतं, अरे ह्या गोष्टी द्यायच्याच नसतात. खरं तर ह्या गोष्टीला महत्त्वच नाहीये. वस्तू आहे ती उपयोगी वस्तू आहे, पण धारदार वस्तू देऊ नये. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, वृक्ष तोडणे, गवत तोडणे, गार्डनिंग करणे, ह्या गोष्टी सुद्धा या दिवशी करायच्या नाही. त्याचबरोबर अशा गोष्टी करायच्या नाही ज्याने तामसिक गुण वाढतात, म्हणजे ज्यांनी आपली इच्छा प्रवृत्त होते, अशा गोष्टी करायच्या नाही. म्हणून सात्विक जेवण वगैरे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर आता बरेच त्यांचा प्रश्न होता, काय एकादशी आहे, उपवासाचा दिवस आहे, मग तीळ खाऊ शकतो का? तर
मकर संक्रांत पासून जे काही उपवास तयार होतात ना, म्हणजे मकर संक्रांत ते रथसप्तमी जे काही उपवास असतात, मग त्याच्यामध्ये कुठलाही उपवास असू दे, चतुर्थी सुद्धा असू दे, त्या उपवासांमध्ये तीळ हे चालतं. तिळगुळाचे लाडू वगैरे जे आहे ते चालतं. ठीक आहे. त्याचबरोबर ज्याला जसं जमेल तशा गोष्टी दान करा. मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं, एखाद्याला ₹5 ची वस्तू जमते ₹5 करा, एकाला ₹500 ची वस्तू जमते ₹500 ची करा, एखाद्याला ₹50 ची वस्तू जमते ₹50 ची करा. आता काल परवाच एक मला ऑर्डर होती, त्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचम 5 ऑर्डर केले आहेत. ॲक्चुअली 5 ऑर्डर केले आहेत, का तर त्यांना कुंतीचं वाण द्यायचंय. कुंतीचं वाण हे 5 जणांना दिलं जातं. तर आता सोन्या-चांदीचे भाव इतके वाढलेत, तर त्या ताई म्हटल्या, "ताई चांदी आणि सोनं देण्यापेक्षा मला चांदी आणि सोन्याचं कसं असतं, चांदीचे जोडवे द्यावे लागतात. त्याचबरोबर मंगळसूत्र, मणिमंगळसूत्र द्यावं लागतं. तर ताई त्या म्हटल्या, "ताई मला कुंतीचं वाण आलंय आणि ते आलं की ते द्यावंच लागतं. दुसऱ्याला आपल्यालाही समोरच्याला द्यावंच लागतं." तर त्या ताई म्हटल्या, "मला ना ॲक्चुअली ते आत्ता बजेटमध्ये माझं बसणार नाही." म्हणजे ठीक आहे, पण 1 ग्राम मनी सुद्धा म्हटलं तरी आज ₹10,000-12,000 किंवा मिलीग्राम जरी म्हटलं तरी 10,000 कुठं गेले नाही. जर सगळं समजा तुम्हाला जोडवे-बिडवे सगळंच घ्यायचं म्हटलं तरी, तर एवढं शक्य होणार नाही. त्यामुळे त्या ताई काय म्हटल्या, "ताई मी असं काही देते ज्याच्यानी त्यांच्या घरात आर्थिक प्रगती होईल. मी कोणाला सोनं चांदी देण्यापेक्षा त्यांना ही सेवा देईन आणि त्यांना ही सेवेबद्दल माहिती आहे." तर त्यांनी त्यांच्या घरातल्याच काही नातेवाईकांना ते द्यायचं ठरवलं. तर 5 त्यांनी आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचम सेट मागवलेले आहेत. तर ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे बाकी त्यांनी काही खर्च केला नाही. म्हणजे खूप 20-25 बायका नाही बोलवल्या. ज्या दिवशी आपण कुंतीचं वाण, ज्या वर्षी आपण कुंतीचं वाण करतो ना, त्या दिवशी तुम्ही 20-25 बायकांना, त्या वर्षी तुम्ही 20-25 बायका नाही बोलवल्या तरीही चालतं. ठीक आहे. आता सूर्याची उपासना या दिवशी 100% करायची. संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून उंबरठा लेपण, दार स्वच्छ पुसणे, घरातले जाळे जळमटे आधीच काढले पाहिजे. स्वच्छ घर करायचंय, सजवायचंय, छान आवरायचं आहे. त्याचबरोबर दारात रांगोळी काढायची आहे, हळदीचं लेपन करायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं कुंकू घालायचं आहे आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करायची आहे. या दिवशी षटतीला एकादशी असल्याने विष्णू भगवानांचं मंत्राचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचं पठण तुम्ही या दिवशी कमीत कमी 108 वेळा करायचं आहे. किंवा तुळशीला पाणी घालताना, आता एकादशी म्हटल्यावर तुळशीला पाणी सुद्धा घालता येणार नाही. त्यामुळे तुळशीजवळ तुम्ही दिवाबत्ती करत असाल तर त्यावेळेस तुम्ही जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर संकटातून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला सांगते, कुठल्याही गोष्टीतनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल, काही गोष्टी हव्या असतील, तर या दिवशी एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे येत्या एकादशीपासून घंगाळपात्र सेवा सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. घंगाळपात्र सेवा शुभ दिवसापासून सुरू होईल. तर नक्कीच तुमच्या आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर पडता येईल आणि आर्थिकरित्या तुमची प्रगती होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, की तुम्हाला जे आहे ते ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि ह्या गोष्टी करायच्या नाहीये. जर काही समजलं नसेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. पण काही प्रश्न नसेल तर मी जसं सुरुवातीला सांगितलं, श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायचंय. तुमचं प्रेम नसेल तर तुम्ही कमेंट करणार नाही स्वामींवर. स्वामींवर प्रेम आहे, स्वामींवर श्रद्धा आहे, म्हणून स्वामींचं नाव सदैव घेत राहावं. ते आपले स्वामी आपल्याला खूप काही देतात. न सांगता आपल्याला, म्हणजे न आपल्याला कळता आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे सगळ्यांनी कमेंट करायची श्री स्वामी समर्थ. बरं, अजून त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करा, म्हणजे येत्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.